हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट बघितलं, त्याच्या आधी पीएच बघितलेलं होतं आणि मी सांगितलं पीएच मेंटेन करणं खूप गरजेचं असते. आणि पीएच चेंज न होण्यासाठी जे सोल्युशन्स आपण ऍड करतो त्याला म्हणतो बफर सोल्युशन्स. कसले सोल्युशन्स म्हणतो? बफर सोल्युशन्स. सो व्हॉट आर बफर सोल्युशन? द सोल्युशन्स which resists the change in pH. The solution which resists the change in the pH when small amount of strong acid or strong base. When small amount of strong acid or strong base is added to solution. Buffer solution, the solution which resists the drastic change in the pH when a small amount of strong acid or a strong base is added to solution. हे बघा, एक सोल्युशन आहे, त्या सोल्युशनची ऍसिडिक कॅरेक्टर किंवा बेसिक कॅरेक्टर किंवा त्याचं पीएच डिपेंड करते कशावरती? H+ आणि OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन वरती. कारण आपण म्हणतो काय, पीएच इज इक्वल्स टू काय असते? मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H+ आयन. POH इज इक्वल्स टू काय असते तर परत मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर OH-. and pH plus pOH is equals to 14. So your pH depends on the concentration of H+ ions and OH- ions. एक सोल्युशन आहे, एका सोल्युशन मध्ये जर मी स्ट्रॉंग ऍसिड घातलं तर काय होणार आहे? H+ आयन चे कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर वाढणार आहे, म्हणजे त्याचं पीएच चेंज होणार. काय चेंज होणार? किंवा जर मी स्ट्रॉंग बेस ऍड केला तर OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार आहे? पीएच चेंज होणार, वाढेल किंवा कमी होईल डिपेंड करणार आहे ते. आणि हा पीएच चेंज व्हायला द्यायचा नसतो. कारण मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं, आपल्या ब्लडचं पीएच किती आहे? 7.36 to 7.42. अ मियर चेंज इन प्लस मायनस 0.2, म्हणजे 0.2 न वाढला तरी पण 0.2 न कमी पण झाला तर आपण वर जाणार, इतकं पीएच इम्पॉर्टंट आहे. आपल्या स्टमक आहे, स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, स्टमक जे शेप स्टमक मध्ये HCl जो सिक्रेट होतो त्याचं पण पीएच मेंटेन्ड आहे. जर तुम्ही एखाद्या वेळी खूपच खाल्ला किंवा एकदा वेळी काहीच खाल्ला नाही तर तुमचं स्टमकचं ऍसिडिटी काय होते तर वाढते, म्हणजे तुमच्या स्टमकचं पीएच काय झाला तर चेंज झाला. सी, आपले थोडे बॉडी पार्ट्स आहेत किंवा बॉडीच्या सिस्टीम्स मध्ये पीएच जो रिक्वायर्ड आहे तेवढाच असायला पाहिजे. तो जर कमी जास्त जरी झाला तर प्रॉब्लेम येतो. आपल्या बॉडीमध्ये जे एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत जे स्पीडअप करतात रिॲक्शन आणि ते हायली एफिशियंट असतात. मग एन्झाईम्सला पण डेव्हलप होण्यासाठी किंवा एन्झाईम्स प्रॉपरली वर्क करण्यासाठी पण एक परफेक्ट पीएच आहे. जर तो पीएच डिस्टर्ब झाला तर परत एन्झाईम्स प्रॉपरली वर्क करणार नाहीत, परत आपल्या बॉडीमध्ये जे रिॲक्शन्स घडतात ते प्रॉपरली घडणार नाहीत, मग परत आपल्या बॉडीला प्रॉब्लेम येणार आहे. हे आपल्या बॉडीबद्दल झालं. असंच सगळीकडे तुमचे फूड प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जॅम, जेली, जेवढे काही पॅक्ड फूड आहेत त्या पॅक्ड फूड मध्ये सगळ्यांमध्ये पीएच काय असायला पाहिजे? मेंटेन असायला पाहिजे. मग तो पीएच मेंटेन करण्यासाठी आपण त्यामध्ये पहिल्यापासून एक रेझिस्टिव्ह सबस्टन्स ऍड केलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जन्मला त्यावेळी तुम्हाला सगळ्या टाईप ऑफ इंजेक्शन दिले, बीसीजीचा, निमोनियाचा, निमोकॉकल, टायफॉइड, बिफॉइड, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला तो झाला तर त्याला तुम्ही काय करायला पाहिजे? रेजिस्ट करायला पाहिजे, त्या बॅक्टेरिया बरोबर काय करायला पाहिजे? भांडायला पाहिजे. मग असे आपल्या बॉडीमध्ये पण किंवा कोणत्याही सिस्टीम मध्ये जिथं आपल्याला पीएच चेंज व्हायला द्यायचं नाहीये त्यावेळी आपण कसला सोल्युशन ऍड करतो? त्यामध्ये बफर सोल्युशन्स ऍड करतो. हे बफर सोल्युशन्स काय करतात? बफर सोल्युशन्स रेजिस्ट द चेंज इन द pH when strong acid or strong base, small amount of strong acid or strong base is added. And these buffer solutions are mainly of two types. एक असते acidic buffer solution आणि एक असते बेसिक बफर सोल्युशन. एक कसला सोल्युशन असतो? ऍसिडिक बफर, आणि दुसरा काय असतो तर बेसिक बफर सोल्युशन.
आता बाळांनो ह्याच्या नावावरती चुकून जाऊ नका की ऍसिडिक बफर आहे म्हणजे तो ऍसिडच्याच पीएच ला मेंटेन करेल किंवा बेसच्याच पीएच ला मेंटेन करेल, नाही. ते ऍसिडिटी पण चेंज व्हायला देत नाही, बेसिसिटी पण चेंज व्हायला देत नाही. म्हणजे तो कंट्रोल करताना दोघांना कंट्रोल करतो, H+ आयनच्या पण कॉन्सन्ट्रेशनला कंट्रोल करतो आणि OH- बेसिक बफर पण सेम, तुम्ही ऍसिड जरी टाकला किंवा बेस जरी टाकला त्याची ऍबिलिटी असते दोघांना कंट्रोल करणे, दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनला काय करणे, कंट्रोल करणे. नाउ व्हॉट इज ऍसिडिक बफर? ऍसिडिक बफर मध्ये काय असते? इट इज अ मिक्सचर ऑफ weak acid and its salt with what? And its salt with strong काय असते तर बेस. ऍसिडिक बफर सोल्युशन हा मिक्सचर असतो वीक ऍसिड आणि त्याचा वीक ऍसिडची सॉल्ट, त्याच वीक ऍसिडची सॉल्ट. फॉर एक्झाम्पल ऍसिडिक बफर मध्ये CH3COOH प्लस CH3COONA. सो हे तुमचं वीक ऍसिड आहे आणि ही त्याची सॉल्ट आहे. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. हे बघा, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड काय आहे तर स्ट्रॉंग बेस मिक्सचर. Acidic buffer is a solution or it is a mixture of weak acid and its salt with strong base. Weak acid and its salt with strong base. आणि ह्याच्या ऍसिडिक बफर सोल्युशन साठी एक हेंडरसन्स हेझेलबाल्च इक्वेशन आहे. हेंडरसन्स हेझेलबाल्च इक्वेशन. आणि या हेंडरसन्स हेझेलबाल्च इक्वेशनचा वापर करून तुम्ही काय करू शकताय, पीएच वगैरे फाइंड करू शकताय सोल्युशन. सो तो कसा असतो? फॉर ऍसिड्स पीएच इज इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट चा कॉन्सन्ट्रेशन अपॉन कशाचं कॉन्सन्ट्रेशन? ऍसिडचा कॉन्सन्ट्रेशन. हा हेंडरसन्स हेझेलबाल्च इक्वेशन आहे फॉर ऍसिडिक बफर. फॉर विच बफर? ऍसिडिक बफर. pH इज इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10. जी तुम्ही सॉल्ट घेतला, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आणि ऍसिड जो काय असेल तो. आणि pKa इज मायनस log टू द बेस 10 ऑफ काय आहे तर K. pKa म्हणजे काय असतंय? मायनस log टू द बेस 10 ऑफ काय असतंय? K. pKa is minus log to the base 10 of Ka. pKa is minus log to the base 10 of काय आहे तर Ka. परत बेसिक बफर सोल्युशन्स. बेसिक बफर सोल्युशन मध्ये काय असते? बेसिक बफर सोल्युशन इज अगेन इट इज अ मिक्सचर ऑफ weak base and its salt with what? And its salt with strong acid. आणि त्याची सॉल्ट कोणाबरोबर? स्ट्रॉंग ऍसिड बरोबर. कोणाबरोबर? सो बेसिक बफर सोल्युशन मध्ये वीक बेस मी घेते NH4 काय घेते तर OH आणि त्याची सॉल्ट त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. मग इथं काय घेते मी? NH4Cl घेते, कारण Cl हा काय आहे तर स्ट्रॉंग ऍसिड, HCl चा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? HCl. सो बेसिक बफर सोल्युशन इट इज अ मिक्सचर ऑफ वीक बेस आणि त्या वीक बेसच्या आयनची सॉल्ट. वीक बेस कोण आहे? NH4OH. त्या NH4 ची सॉल्ट विथ ऍसिड, त्या NH4 ची सॉल्ट विथ ऍसिड्स. ठीक. नेक्स्ट, आता परत ह्याचं पण हेंडरसन्स हेझेलबाल्च इक्वेशन असते. नाउ हेंडरसन्स हेझेलबाल्च इक्वेशन फॉर बेसिक बफर काय आहे तर pKb
काय आहे PKB is equals to POH, not PKB. Sorry. POH is equals to PKB plus log to the base 10 salt upon काय असणार आहे तर बेस. POH is equals to PKB plus log to the base 10 salt upon काय असणार आहे तर बेस. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? आता आपण जर बघितलं, आपण सांगितलं व्हॉट इज बफर सोल्युशन, असा सोल्युशन जो काय करतो पीएच च्या चेंजला रेजिस्ट करतो जेव्हा तुम्ही स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस सोल्युशन मध्ये काय करणार आहे ऍड करणार आहे. मग त्यामध्ये टाइप्स ऑफ बफर सोल्युशन्स किती आहेत तर 2 टाइप ऑफ बफर सोल्युशन्स आहे. एक कोणता आहे तर ऍसिडिक बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये काय असते वीक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. आणि दुसरा असते बेसिक बफर सोल्युशन. आणि बेसिक बफर सोल्युशन मध्ये काय असते तर वीक बेस आणि त्याची सॉल्ट विथ काय असणार आहे तर स्ट्रॉंग काय असणार आहे तर ऍसिड असणार आहे. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता पुढे बघा ऍक्शन ऑफ बफर सोल्युशन्स. ऍक्शन ऑफ काय बघूया बफर सोल्युशन्स. ऍक्शन ऑफ बफर सोल्युशन्स म्हणजे बफर सोल्युशन्स वर्क कसे करतात पीएच चेंज न व्हायला देतात ना. आपण काय म्हणतो बफर सोल्युशन्स काय करतात पीएच चेंज व्हायला देत नाही. मग ते पीएच चेंज कसं व्हायला देत नाही. मग ते पीएच चेंज कसं व्हायला देत नाही. बघा हा ऍक्शन ऑफ बफर सोल्युशन मध्ये मी ऍसिडिक बफर घेते. काय कसला बफर घेते ऍसिडिक बफर. आणि ऍसिडिक बफर हा घेते ऍसिडिक बफर CH3COOH वीक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. दिस इज an acidic buffer. What actually happens with the acidic buffer or what actually acidic buffer contains? Acidic buffer contains a salt that is CH3COO काय आहे तर Na. ही जी सॉल्ट आहे ही कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. सॉल्ट आहे काय आहे ती काय आहे ती सॉल्ट. सॉल्ट आहे म्हणजे ती कशी होणार आहे कम्प्लिटली डिसोशिएट. सगळ्यांनी इथं लक्षात दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके सो इथं काय असणार आहे हा सॉल्ट आहे हा कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे CH3COO मायनस आणि Na काय आहे तर प्लस. ठीक आहे. आणि ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड कोण आहे CH3 काय आहे तर COOH आहे. CH3COOH हा वीक ऍसिड आहे स्लाइटली डिसोशिएट होणार आहे CH3COO मायनस आणि H हा वीक ऍसिड आहे. आयुष्यात कधीही वरची रिएक्शन बॅकवर्डला जाणार नाही कारण सॉल्ट आहे. खालची रिएक्शन बॅकवर्डला जाऊ शकते. ठीक है. मेरा गोल सिर्फ इतना ही है कि मैं अगर H प्लस आयन मतलब मैं अगर स्ट्रॉन्ग एसिड ऐड करूं या फिर मैं अगर स्ट्रॉन्ग बेस ऐड करूं तो मेरा जो पहले का सॉल्यूशन का H प्लस आयन है और OH माइनस आयन है वो चेंज नहीं होना चाहिए. इसलिए मैं ये बफर सॉल्यूशन ऐड करने वाली हूं. माझ्याकडे खूप सारे CH3COO मायनस आयन्स आहेत. ह्याच्याकडून नाही आले वीक ऍसिड पासून नाही आले सॉल्ट पासून आले. कोणापासून आले सॉल्ट. ठीक आहे. माझ्याकडे एवढं सिस्टीम आहे ऍसिडिक बफरचं. मी जर एखादा स्ट्रॉंग ऍसिड काय केला ऍड केला सोल्युशन मध्ये काय ऍड केला स्ट्रॉंग ऍसिड. कन्सिडर करा की मी HCl ऍड केला आणि HCl काय देते तर H प्लस आणि काय देते तर Cl मायनस. एक सोल्युशन होता त्या सोल्युशन मध्ये मी ऍसिडिक बफर पहिल्यापासून टाकलेला होता आणि तो ऍसिडिक बफरचं काम काय आहे पीएच मेंटेन करणे. मग जेव्हा मी त्या सोल्युशन मध्ये HCl ऍड केला तर H प्लस आणि Cl मायनस आयनचे काय H प्लस आणि Cl मायनस फॉर्म झाला. मेन कोण आहे Cl मायनसचा काही संबंध नाहीये. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे जी ऍसिडिक कॅरेक्टर आहे जे बेसिक कॅरेक्टर आहे ते डिपेंड करतं H प्लस आयन्स वरती किंवा OH मायनस आयन्स वरती. होणार काय इमिजिएटली जेव्हा मी H प्लस आयन टाकणार काय टाकणार H प्लस आयन आले तर ते H प्लस आयन कोण कंबाईन करणार सांगा. खूप सारे माझ्याकडे ऍसिटेट आयन्स होते का येस ऑर नो. जेवढे काय एक्स्ट्राचे H प्लस आयन्स आले ते H प्लस आयन कोण कंबाईन करणार आहे ऍसिटेट आयन कंबाईन करणार आणि मला काय देणार आहे ऍसिटिक ऍसिड. बरं हे ऍसिड
आहे, पण ह्याच्यामध्ये काही सेपरेट H प्लस आयन वगैरे झाले नाही. हा वीक ऍसिड आहे रे. कसला ऍसिड आहे हा? जे काय एक्स्ट्राचे H प्लस आयन आले, तर एक्स्ट्राचे H प्लस आयन ऍसिटेट आयन काय केले, पटपट पटपट पटकन घेतले आणि ऍसिटिक ऍसिड बनवला. म्हणजे H प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशन वाढायला दिला, H प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशन वाढायला दिला नाही. समझ में आ रहा है क्या हो रहा है? येस और नो? येस और नो? ठीक आहे. म्हणजे जेव्हा मी ऍसिड ऍड केलं, तर ते ऍसिडचे जे H प्लस आयन्स होते, ते ऍसिडचे H प्लस आयन्स ऍसिटेट आयन्स जे आहेत त्या ऍसिटेट आयननी कंबाईन केलं आणि ही रिॲक्शन दिली. हे ऍसिटेट आयन H प्लस आयन बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहेत, तर ऍसिटिक. जेवढे काय एक्स्ट्राचे H प्लस आयन आले ते सगळे यूज झाले. म्हणजे तुमचा पीएच चेंज होणार आहे. पीएच चेंज होणार आहे. पीएच चेंज होणार आहे का? बर, नेक्स्ट. आता हा मी ऍसिड ऍड केला, जर मी बेस ऍड केला तर काय ऍड केला, तर बेस. कन्सिडर करा की मी बेस ऍड केलेला होता, NaOH होता. हा NaOH कम्प्लिटली डिसोशिएट होतो आणि Na प्लस आणि काय देते, तर OH काय देते, तर मायनस. हे OH मायनस आयन्स आहे. कसले आयन्स आहेत? OH मायनस आहे. इथं तर होतंय काय बघा, OH मायनस आयन्स बरोबर. हे जे आलेले OH मायनस आयन्स आहेत, सगळ्यांनी इथं लक्ष द्या. हे जे आलेले OH मायनस आयन्स आहेत, हे ऍसिटिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करतात. कोणाबरोबर रिॲक्ट करतात? ऍसिटिक ऍसिड बरोबर. आणि ऍसिटिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करताना हा CH3COO मायनस आणि हे H काय आहेत, तर प्लस. सो हा H प्लस जो आहे, हे आलेल्या OH ला काय करतो, घेतो आणि काय देतो, H2O. काय देतं आणि बाहेर पडलं काय, CH3COO. Your CH3COO minus concentration is not going to affect the value of pH. See, when I'm adding the base, the base ions reacts with acetic acid, जे माझ्याकडे अवेलेबल आहे acetic acid घेतलाय मी, आणि त्या acetic acid बरोबर ते कंबाईन होऊन H2O आणि काय देतात, CH3CO मायनस. H2O न्यूट्रल आहे आणि CH3CO मायनस जरी कितीही फॉर्म झाले तर ते H प्लस आणि OH ला काही फरक पडणार. म्हणजे ओव्हरऑल काय झाला, तुम्ही ऍसिड जरी ऍड केला तर कन्झ्युम झालं एक्स्ट्राचे H प्लस आयन, जर तुम्ही बेस जरी ऍड केला कन्झ्युम झाले. म्हणजे जे काय पीएच पहिला मेंटेन होता, जेवढे H प्लस आयन पहिला होते, जेवढे OH मायनस आयन पहिला होते, तेवढेच राहिले. चेंज झाले का? चेंज झाले का? हा कोण होता, ऍसिडिक बफर. हा ऍसिडिक बफर आहे. हा ऍसिडचाही, ऍसिड जरी ऍड केला तर पीएच मेंटेन करू शकतो, बेस जरी ऍड केला तर पीएच काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. समझ में आ रहा है? आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त ऍसिड बफरच दिलंय, पण मी तुम्हाला बेसिक बफरचं पण काम दाखवते कसं असते. तुम्हारे टेक्स्ट बुक में सिर्फ एसिडिक बफर का दिया है वर्किंग प्रिंसिपल, हम बेसिक बफर भी देखेंगे. आता नेक्स्ट बघा, बेसिक काय, तर बफर. सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. बेसिक बफरला आपण काय घेतो, वीक बेस आणि त्याचं ऍसिड विथ स्ट्रॉंग, सॉरी त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस आणि त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड, त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. बरं इथे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा NH4OH आहे, हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे बाळांनो. NH4OH वीक इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे स्लाइटली डिसोशिएट होणार आहे, म्हणून मी डबल हेडेड एरो दिला. NH4 प्लस आहे आणि OH मायनस आहेत. कधीही OH मायनस NH4 बरोबर कंबाईन होऊन NH4OH देऊ शकतो, अशी त्याची टेंडन्सी आहे, कारण तो वीक आहे. काय आहे तो, वीक. आणि दुसरं काय आहे, तर NH4 काय आहे, तर Cl आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. NH4 प्लस Cl काय आहे, तर मायनस. हा बफर सोल्युशन आहे.
आणि हा बेसिक बफर सोल्युशन मध्ये माझ्याकडे NH4 प्लसचे आयन्स खूप सारे आहेत. बरं, मी काय ऍड करणार आहे? कन्सिडर करा की मी काय ऍड केला? स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला. काय ऍड केला मी? स्ट्रॉंग ऍसिड. मी ऍड केला स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड कोण ऍड केला? कन्सिडर करा, HCl ऍड केला. स्ट्रॉंग ऍसिड आहे, HCl आहे, कंबाईन इझिली सेपरेट होणार H प्लस आणि कशामध्ये? Cl मायनस. माझं काम काय आहे? मी इथं माझं वर्किंग प्रिन्सिपल काय? की जे एक्स्ट्राचे H प्लस आयन काय झालेले आहेत? आलेले आहेत. त्यांना काय पण करून कन्झ्युम करणे. मग कन्झ्युम करण्यासाठी H प्लस आयन कन्झ्युमर कोण असणार आहे? H प्लस आयन कन्झ्युमर NH4OH असणार आहे. NH4OH आलेले एक्स्ट्राच्या H प्लस बरोबर रिॲक्ट करतो आणि NH4 प्लसचे आयन्स देतो आणि बाहेर काय पडतं? H2O, H प्लस आणि इथले OH. म्हणजे आलेले जेवढे काय H प्लस होते ते सगळे कन्झ्युम झाले आणि वॉटर फॉर्म झाला. म्हणजे सोल्युशनच्या मध्ये H प्लस ची व्हॅल्यू वाढली नाही. म्हणजे pH चेंज होणार नाही. ठीक आहे. आता जसं मी स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला तसं मी काय ऍड करू शकते? स्ट्रॉंग बेस. जर मी स्ट्रॉंग बेस जर म्हटला तर स्ट्रॉंग बेस कन्सिडर करा की मी NaOH ऍड केला. आता हा NaOH देते काय? Na प्लस आणि काय आहे तर OH मायनस. माझं लक्ष कशावरती आहे? OH. मला OH नको आहे. कारण OH pHच्या व्हॅल्यूला काय करू शकतात? एफेक्ट करू शकतात. pHच्या व्हॅल्यूला कोण एफेक्ट करू शकतं? H प्लस आयन्स आणि कोण एफेक्ट करू शकतात तर OH मायनस आयन्स. सो हे जे आलेले एक्स्ट्राचे OH मायनस आयन्स आहेत, मी म्हटलेलं पहिलं तुम्हाला माझ्याकडे खूप सारे NH4 आहेत. खूप सारे काय आहेत? NH4. तर आल्याबरोबर OH मायनस एक्स्ट्राचे जे आहेत त्याबरोबर NH4 काय होणार आहे? कंबाईन आणि काय देणार आहे? NH4OH. कारण तो वीक बेस आहे आणि वीक बेसला डिसॉसिएशन पेक्षा असोसिएशन महत्वाचं. ते पटकन अनस्टेबल असतात ते डिसॉसिएटेड फॉर्म मध्ये. त्यामुळे ते NH4OH मला काय करणार आहे? कंबाईन. काय झालं? आलेले OH मायनस आयन कोणी कंबाईन केलं? NH4 न. हा NH4OH वाढल्यामुळे किंवा NH4OH कमी झाल्यामुळे तुमच्या ऍसिडिक कॅरेक्टर किंवा बेसिक कॅरेक्टर वरती फरक पडणार नाही. फरक कधी पडणार आहे? जर आलेले H प्लस आयन्स किंवा आलेले OH मायनस आयन आहे तसे राहिले तर ते pH चेंज करणार. कारण आपण म्हणतो pH इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन अँड POH इज माइनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH माइनस आयन्स. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? हे कसला बफर आहे? ऍसिडिक. हे कसला बफर आहे? बेसिक. ठीक आहे. आता ह्याचे फक्त ऍप्लिकेशन्स बघूया. काय बघूया ह्याचे? ऍप्लिकेशन्स. देणार ऍप्लिकेशन्स बघून ब्रेक देते. इथं बघा रे, बफर ऍक्शन. बघा नील, आता समजते का बफर ऍक्शन? आपण आता शिकलो ना पहिला बोर्डवरती, आता समजते का बघूया. लेट अस कन्सिडर सोडियम ऍसिटेट अँड ऍसिटिक ऍसिड बफर. म्हणजे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, सॉरी मिक्सचर ऑफ वीक ऍसिड. हा वीक ऍसिड आहे आणि त्याची सॉल्ट. ठीक आहे. सो हियर the sodium acetate is a strong electrolyte which dissociates completely because it is a salt and it produces large concentration of CH3COO minus. ठीक है. हे CH3COO याने काय देणार आहे? CH3COO minus आणि Na काय देणार आहे? प्लस. On other hand, since the acetic acids are weak, the concentration of undissociated CH3COH molecule is usually very high. जर तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला, स्ट्रॉंग ऍसिड जर तुम्ही H प्लस आयन ऍड केला तर ते स्ट्रॉंग ऍसिड, हे बघा, स्ट्रॉंग ऍसिड जर तुम्ही H प्लस आयन ऍड केला तर ते खूप सारे ऍसिटेट आयन्स बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे? ऍसिटिक ऍसिड कन्झ्युम झालं. आणि जर तुम्ही बेस ऍड केला, काय ऍड केला? जे अनडिसोशिएटेड मॉलिक्युल्स आहेत
त्याच्याबरोबर रिॲक्ट करणार आणि CH3CO मायनस देणार आणि H2 हे वाढलं म्हणून तुमचा ऍसिडिक कॅरेक्टरवरती फरक पडत नाही. H प्लस आणि OH नाही वाढायला पाहिजे, मगच तुमचं pH चेंज होणार आहे. हे समजतंय का? येस ऑर नो? नाउ प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. काय प्रॉपर्टी ऑफ बफर सोल्युशन? द pH ऑफ बफर सोल्युशन डज नॉट चेंजेस appreciably by addition of small amount of either strong acid or strong base. किंवा जरी तुम्ही डायल्युशन केला किंवा तुम्ही त्याला आहे तसं खूप वेळ जरी ठेवला तर pH चेंज होत नाही जर तुम्ही त्यामध्ये बफर सोल्युशन ऍड केला असशीला. जर तुम्ही बफर सोल्युशन ऍड केला असशीला तर सी एक्झामला विचारतात गिव्ह दी 4 ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सिस्टम. गिव्ह दी 4 ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सिस्टम. 2 मार्काला प्रश्न खूपदा विचारलाय. बफर सोल्युशन फाइंड्स एक्सटेन्सिव्ह ऍप्लिकेशन इन व्हरायटी ऑफ फील्ड. सम ऑफ इट इज सगळ्यात पहिला आपल्याकडे बघूया, आपल्या बॉडीकडे बघूया. हा pH ऑफ ब्लड इज मेंटेन of blood is maintained as 7.36 to 7.42 due to what? Due to which आपल्या बॉडी मध्ये बफर कोणता आहे? कार्बोनिक ऍसिड. हा H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड आणि हा कार्बोनेट आयन झाला, हायड्रोकार्बोनेट आयन. बफर a mere change of 0.2 in pH can cause डेथ. सो जे काही सलाईन आपल्या बॉडीमध्ये टाकतात किंवा जे काही इंट्राव्हेनस इंजेक्शन आपल्या बॉडीमध्ये टाकतात त्याच्यामध्ये बफर सोल्युशन पहिल्यापासून ऍडेड असते जी pH मध्ये चेंज व्हायला देणार नाही. So the saline solution used for intravenous injection must contain a buffer system to maintain the proper pH of the blood. Next, agriculture. The soils gets buffered due to presence of salts such as carbonates, bicarbonates, phosphates. हे बघा, फर्टिलायझेशन जेव्हा आपण करतो ना, एक्सेस फर्टिलायझेशन कधी कधी होते त्यामुळे सॉइलची सॅलिनिटी होते, सॅलिन म्हणजे खूप खारट होते. मग ती खारट जर झाली आहे तर त्याला ऍसिडिक पाहिजे तर ऍसिडिक, बेसिक पाहिजे तर बेसिक. त्यासाठी बफर सिस्टीम त्यामध्ये ऍड केले जातात जे सोल्युशनची जे काही सॉइलची pH पाहिजे ती काय करू शकते तर मेंटेन करू शकते. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? सो हे जे काही बायकार्बोनेट्स, फॉस्फेट्स अँड ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत त्यामुळे आपण द चॉईस ऑफ फर्टिलायझर डिपेंड्स अपॉन द pH ऑफ द सॉइल. तुम्ही कोणता फर्टिलायझर वापरणार कारण त्याचं pH चेंज व्हायला नाही पाहिजे. इंडस्ट्री. बफर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्री. बाळांनो एक काम करायचं, इंक असते, इंक मध्ये थोडस बेस ऍड करून बघायचं. NaOH मिळतं आपल्याला, मिळालं तर खरं तसंच डायरेक्टली टच नाही करायचं. NaOHचं सोल्युशन काय करायचं तयार करायचं आणि इंक मध्ये ऍड करायचं. किंवा तुम्ही एक्सपेरिमेंट आता जाताय ना लॅब मध्ये त्यांना सांगायचं की इंक घ्या, आम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवा. कशाचं? इंक घ्यायचं आणि त्यामध्ये NaOHचं सोल्युशन ऍड करायचं. गाठ बाहेर पडतात, अनस्टेबिलाइज होते इंक कारण OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे pH डिस्टर्ब झालं. काय झालं? सेम पेंट, हे जे तुमचे पेंट, पेपर, डाय, इंक ह्या सगळ्यामध्ये औषधांमध्ये पण तुमच्या pH मेंटेन्ड असते. त्यांनी सांगितलेलं असते क्लोजला ठेवा, इथं ठेवू नका, तिथं ठेवू नका, असं करू नका, तसं नको. कारण का त्या एन्व्हायरमेंटला pH चेंज होण्याचे चान्सेस असतात. मेडिसिन penicillin preparations are stabilized by addition of sodium citrate as a buffer. This is asked in examination कि पेनिसिलियम का जो प्रिपरेशन है उसको स्टेबलाइज करने के लिए कौन सा बफर यूज करते हैं? उसको स्टेबलाइज करने के लिए सोडियम सिट्रेट ऐड करते हैं. सो व्हेन सिट्रिक एसिड इज एडेड टू मिल्क ऑफ मैग्नीशिया, दैट इज MgOH twice, magnesium citrate is formed, which is basic. Analytical chemistry, the branch of chemistry which deals with the separation, identification, qualitative and quantitative analysis of substances. म्हणजे मला एखादा सबस्टन्स अनालाइज करायचा असेल त्याच्या कलर वरने सांगू शकतो की तो कोणता एलिमेंट मी सेपरेट केलेला आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे बफर सोल्युशन्स काय करतो? यूज करतो डिटेक्शन साठी. कशासाठी? डिटेक्शन साठी. सो in qualitative analysis, a pH of 8 to 10 is required for precipitation of cations of 3A group. It is maintained with the use of what? NH4OH and NH4Cl. pH 8 to 10 मेंटेन करण्यासाठी आपण बेसिक बफर तिथं काय करतो? यूज करतो. समझ में आ रहा है यहाँ तक? कुछ डाउट है या सभी डाउट है?
ठीक आहे, ब्रेक. 15च मिनिटात